फेटा आहे एवढा मोठा आणि हातामध्ये काठी आहे आणि दिंड्या पुढे चालले, त्यांची दिंडी पुढे गेली आहे. पण हे म्हातारे गृहस्थ असे मागणं काठी टेकत चालले. आणि मग एक तरुण हो, आत्ताची तरुण पिढी पण पंढरीला जाते बरं का. आणि हा तरुण या वृद्ध गृहस्थाजवळ आलाय आणि माऊली असा नमस्कार केला. माऊली ह्यानी पण म्हटलं माऊली, कारण पंढरीच्या वाटेवरती प्रत्येक जण एकमेकांना माऊली 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 माऊली, दुसरा शब्द नाही. जरा बाजूला व्हा, हा शब्द नाही, माऊली असं म्हणायचं. बघा म्हणजे मी जाऊन आले बरोबर ना. पंढरीनाथ महाराज की जय. आणि माऊली असं म्हणल्यावरती ते फेटावाले गृहस्थ बोलायला लागले. हा म्हणाला, तरुण इतके लांब राहिल्यात, मागे राहिल्यात, दिंड्या पुढे गेल्यावर जाऊ दे म्हणा, हळू गाठायचे म्हणाले. पंढरी हळू गाठायचे. असं होय? किती वर्ष वारी करताय? प्रश्न पडतात ना. हे फेटावाले वृद्ध गृहस्थ म्हणाले, अरे काय सांगू, वयाची माझ्या 10 वर्ष. मला आठवत आहे मी माझ्या आई वडिलांबरोबर पहिल्यांदा वारीला गेलो आणि मला तिने गोडी लागली आणि तेव्हापासून मी वारीला येतो. बघा, तरुण आश्चर्यचकित झाला. रे बापरे, म्हणजे किती वर्ष वारी झाली? मोज तू बाबा म्हणाला. मोज. मी नाही मोजत. आणि तू किती वर्ष करतोय? त्याने पण विचारलं. तो म्हणला, माझं पहिलंच वर्ष. काय वारी म्हणजे काय असतं बघायला आलोय. असं आहे होय? बरं झालं आलास ते. तुला पण पुढल्या वर्षी पण यावंसं वाटेल. पुढल्या वर्षी पण तू येशील. आणि दोघांच्या गप्पा रंगल्या. वाटेने हळूहळू चालले. त्यावेळी लाखो लोक जातात. तरुणाचा प्रश्न आहे, सगळ्यांना काय वैकुंठ प्राप्ती होते काय? पंढरीला गेल्यावर, पंढरपूरला गेल्यावर काय मिळतं? पहिला प्रश्न झाला होता. ते आपले वृद्ध गृहस्थांनी सांगितलं की पांडुरंगाने सांगितलंय की वैकुंठ प्राप्ती होते. सगळ्यांना मिळते? तसं नाही रे. पांडुरंगाला आवडेल असं त्याच्याकडनं काही वागणं घडलं की त्याला वैकुंठ प्राप्ती होते. असं होय? मग एवढी लोक येतात, ते सगळे त्या पांडुरंगाला आवडतात? प्रश्न. अरे नाही रे, ते म्हातारी गृहस्थ सांगतायत. काय सांगतायत? म्हणाले काही हौसेने येतात, काही नवस फेडायला येतात, काही वर्षाची बेगमी करायला येतात. असं होय? म्हणजे काय काय सापडेल ते? कुणाची पाकिट, कुणाचे काही चेन वगैरे. पंढरीनाथ महाराज की जय असो. आणि तेवढ्यात ह्या तरुण गृहस्थाला एक छोटीशी दिंडी एका रस्त्याला जाताना दिसली. आणि त्याने लगेच प्रश्न विचारला, अरे पंढरपूर तर इकडे आहे आणि ही दिंडी इकडे कुठे चालली? अरे तुला माहित नाही? अरे इकडे अरण गाव आहे. अरण का? अरे तुला ती गोष्ट माहित नाही का सावतोबाची? नाही म्हणाला माहिती. मी सांगतो तुला म्हणाले. चल म्हणाले. एका मस्तपैकी मोठ्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली बसले दोघं जण आणि सांगायला सुरुवात केली. अरण गावचा भक्त सावतार, अरण गावचा भक्त सावतार, मारी धन्य लागला जयाने, जयाने वनमाळी मोहिला.
सुरुवात केली अरण गावचा जो सावता आणि हा सावता कुणाचाही द्वेष करत नव्हता. तुम्ही ओळी ऐकल्या असाल सगळ्या. आणि अत्यंत प्रामाणिक रीतीने तो त्याचा जो मळा होता त्या मळ्यामध्ये तो उत्तम प्रकारची पिकं काढायचा. हिरवागार मळा त्याचा असा हा सावता. त्यांनी काय केलं होतं? वनमाळी मोडीला. अरे साक्षात पांडुरंग त्या सावत्याच्या मळ्यामध्ये आले बरं. असं होय? पांडुरंग आले मळ्यामध्ये? अरे लोक विचारायचे सावत्याला, अरे तू का जात नाही वारीला? सावता कधी वारीला जायचा? कारण त्याच्या कर्मामध्ये तो आळस करायचा नाही. आळशी नव्हता. कोणतं कर्म होतं? मळा पिकवायचा, भाजी पिकवायची आणि हिरवागार मळा, स्वतः खणलेली विहीर आणि त्या विहिरीवरती मोठीचे मोठेच पाणी, बैल जोडायचे, मोठ चालू करायची. अजूनही ती विहीर पाहायला मिळते बरं. आणि अशी सगळी गोष्ट ऐकतोय आणि ह्या मुलाला अजून कुतूहल वाटतंय. मग त्याला सगळ्यांना म्हणायचं नाही पंढरपूरला वारीला चल होतं. सगळे लोक म्हणायचे की त्याच्या विहिरीवरचं पाणी प्यायचे, तिथे विश्रांती घ्यायचे, सावत्याच्या मळ्यामध्ये तिथे गाजर खायचे, तिथे रताळी खायचे, भाजून रताळी खायचे बरं. रताळी भाजून कधी चव खाल्लीस का तू? म्हणाली रताळी भाजून बघ, चव छान लागते, पण गॅसवर नाही. बरोबर ना? जमिनीमध्ये मस्त. आणि असं सगळं सांगणं चाललंय. मग सावता असं म्हणायचा, त्यांनी सांगायला सुरुवात केली. आमुची माणियाची जात. सावतोबा काय म्हणताय? आमुची माणियाची जात, आमुची माणियाची जात, शेत लावू बागायत, 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 आमुची आमुची माळीयाची जात. माळी समाजातले सावता माळी अजिबात कष्टाला मागे पुढे पाहत नव्हते.
आणि सावता माळ्यांच्या वरती अनेक प्रसंग असे कठीण येऊन गेले होते. अहो जिथे चांगलं आहे तिथे वाईटही असतच, सुष्ट दुष्ट. आणि त्यामुळे सावतोबाला सुद्धा या प्रसंगातून बाहेर पडावं लागलं. मंडळी, पांडवांनी काय केलं? पांडवांनी फक्त आणि फक्त भगवंताचं श्रीकृष्णाचं नाम घेतलं. पांडवांच्या बाजूनी कोण होते? भगवान श्रीकृष्ण होते. आणि कौरवांची संख्या किती होती? त्यांच्याजवळ सगळं सैन्य देऊन टाकलं होतं भगवंतांनी. पण विजय कुणाचा झाला? विजय कुणाचा झाला? लक्षात घ्या, मुळीच घाबरू नका. भगवंताचं नाम घ्या, सगळ्यांनी भगवंताचं नाम घ्या. कितीही संख्या वाढू दे. आम्ही 5 पांडवांचा जर विजय होऊ शकतो तर आमचा का नाही होणार? आमचे पंतप्रधान लक्षात घ्या, भाविक आहेत की नाही? भगवंताला मानतायत की नाही? भगवंतांचं अधिष्ठान जिथे आहे तिथे विजय आहेच, पराजय नाही. आणि म्हणून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की नाही? 5 पांडवांना कितीही वनवास भोगायला लागला तरी विजय त्यांचा झालाय. कारण भगवंत त्यांच्या पाठीशी होता. भगवंतांच्या जवळ, भगवंतांच्या सहवासात पांडव कधीच दुःखी नव्हते, आनंदी होते. आणि म्हणून आपण सगळ्यांनी ह्या ज्या सगळ्या बागा आहेत ना, या बागांमधनं प्रवचन कीर्तन यांचं श्रवण वाचन मोठ्या पुराणांचा अभ्यास केलाच पाहिजे. याचं कारण या सावता मायाने सुद्धा मुखामध्ये नाम आणि हाताने काम असं या सावता मायाचं कर्म चाललेलं होतं. आणि अत्यंत शुद्ध कर्म. आणि त्यामुळे सावता मायाला सुद्धा दुष्टांच्या बाजूनी, दुष्टांना विजय सावता मायाचा कसा झाला, दुष्टांचा पराजय कसा झाला, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. स्वतः पांडुरंगाने त्याला कशी साथ दिली. विहीर बुजवली दुष्टांनी, परंतु पुन्हा चांगली लोक सुद्धा सावताबाच्या मागे होते बरं. सगळे मदतीला धावले आणि सावताबाच्या विहिरीचं पुन्हा खोदकाम केलं. पुन्हा पाणी व्हायला लागलं आणि सावतोबाचा मळा असा हिरवागार. त्या मळ्यामध्ये नामाची या बळे न भिऊ सर्वथा, सावतोबानेच म्हटलेले. कळी काळाच्या माथा काय सोटा हाणू. आहे सगळ्यांचं पाठ. नामाची या बळे न भिऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटा हाणू. ऐकली सावतोबांचा अभंग आहे. आणि त्यांनी म्हणलंय की असं जर नाम घेतलं तर पांडुरंग घरी येईल. सगळा अभंग तुमचा पाठ असणारच आहे. सगळे माझ्या मैत्रिणी भक्ती मंडळातले पंढरीनाथ महाराज की जय. आणि सावतोबांचा असा विश्वास पांडुरंगावरती होता. आणि त्यामुळे मुखाने नाम आणि हाताने काम. हिरवागार मळा आहे आणि दुपारचे 12 वाजले. आत्ताच दुपारचे 12 आणि भुकेची वेळ असते. त्यावेळेला सावतोबाची पत्नी मळ्यामध्ये मोठेला बैल जोडलेले आहेत. मोठ चालू आहे. मळ्याला पाणी घालणं चाललंय आणि सावतोबाची पत्नी आली. आव धनी, आव धनी. कशाला आली आहे? भाकरी घेऊन आली आहे. करडईची भाजी, भाकरी, ठेचा स्वतःच्या हाताने बनवलेलं, स्वतःच्या हाताने बनवलेलं आणि घेऊन आली आहे. अहो धनी, लय उशीर झाला, सकाळपासून काम करताय सा, या तुम्हाला भूक लागली असेल व. आणि म्हणून धनीला बोलावलं आणि केळीचं पान मस्तपैकी स्वच्छ पुसलं आणि सावतोबाला भाकरी, भाजी, चटणी खायला दिलं. आणि खाऊन घ्या, सकाळ घरनं काम करताय. आणि खरोखर
सावतोबा पण हात धुवून बसले, मोठेचे बैल सोडले आणि सावतोबाने हात धुवून भाकरी खाण्यासाठी बसले. आहा हा हा, कुठे भाकरी खायला बसले? मस्तपैकी आंब्याचं झाड होतं, छान मस्तपैकी सावली झाडाची, दुपारची वेळ, सणकून भूक लागली आहे आणि मस्त भाकरी, मिरचीचा ठेचा, करडईची भाजी. कशी आज उपवास आहे ना आपला. आणि काय कळलं अजून? चटणी, वांग्याचं भरीत, वांग्याचं मस्त भरीत, छान फोडणी दिलेलं असो. पंढरीनाथ महाराज मंडळी, स्वतःच्या पत्नीने हाताने केलेला स्वयंपाक आणि अवधानी खाऊन घ्या असं म्हणणं ज्यांच्या भाग्यामध्ये आहे ना, आहे का नाही भाग्यात? कुणाच्या भाग्यात आहे हो? अवधानी खाऊन घ्या हो. हे भाग्य, जे सुख संत सज्जनांचे पायी, ते सुख आमचे ठाई आहे का बघा. आणि असं सुख मिळणं, हे सुख, सुख म्हणजे काय? हा, आम्ही घेतला एक फार्म हाऊस घेतलाय आम्ही, पण हो जायलाच वेळ होतो तिथे. आणि करणार कोण हो? तिथे इतका पगार द्यावा लागतो ना. यायचं चांगलं 10,000 खर्च करायचे 2 दिवसासाठी, यायचं आणि आनंद घेतला म्हणायचं, पिठलं भाकरी खाल्ली. पंढरीनाथ महाराज स्वतःच्या मयामध्ये स्वतः कष्ट करून पिकवलेलं धान्य, पिकवलेली भाजी खायला किती आनंद मिळतो हो की नाही? घेऊन बघा जमीन घेऊन बघा, शेती करून बघा. मी शेतकऱ्याची मुलगी आहे. पंढरीनाथ महाराज आणि धन्याला बांधलं मात्र धनी जेवून तृप्त झाले, लेकर तिला पाणी पेले. आणि मग धनी एक विचार की जेवताना विचारलं नाही बरं, नाही तर जेवायला बसल्यावरती जेवायला बसायचा अवकाश. अहो तुम्हाला सांगायचं शेजारला काय बरोबर आहे? केवढा धरंदाजपणा होता. जेवण पूर्ण झालं आणि मन म्हणाली, धनी एक विचारू का? अगं विचार की, त्यात काय एवढं? विचार की. आपल्या लग्नाला 14-15 वर्ष झाली. आपल्याला एक नागू नावाची एक छोटी मुलगी पण आहे. नागू पण विचारत होती हो, म्हणून मी विचारते. नागू पण म्हणली आपण पंढरपूरला कधी जायचं? असं होय? नागू पण म्हणली होय, इतकं वर्ष झाली आपण पंढरपूरला कधी पंढरीला जात नाही. असं होय? मनातला प्रश्न ऐकला मात्र हात धुतले आणि बैलांच्या पाशी गेले. बैलांच्या पाठीवरून हात फिरवला. बैल विठ्ठल शेत विठ्ठल, बैल विठ्ठल शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ गाडी विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ गाडी विठ्ठल गे. विठ्ठल गे. बैल विठ्ठल शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ गाडी
संसाराच्या वेलीवरती आपल्याला एक नागू नावाची कन्या आहे ना, हे सगळं अगं विश्व आहे ना, ते सगळं विठ्ठलच आहे ग. तुझ्या मनात प्रश्न आला आणि त्यांचा संवाद त्या नागूने ऐकला. मात्र काहीतरी विठ्ठल विठ्ठल बोलताय आणि आली धावत. 4-5 वर्षाची बोलली, आहे बाबा काय बोलताय, काय म्हणताय सा, पंढरपूरला जायचं, विठ्ठल विठ्ठल म्हणताय सा, पंढरपूरला निघालाय, मला बी यायचं. आणि मग दोघं मात्र निशब्द झाले. उचलून घेतलं लेकीला सावतोबांनी आणि सावतोबा म्हणाले, अगं नागू, अगं सगळीकडे विठ्ठलच आहे ग, पण तिला हे कसं समजणार. म्हणून म्हणाले, अगं या मळ्याचा धनी आहे ना, तो विठ्ठलच आहे, पांडुरंग असो होय. आणि मग त्या धन्याला विचारल्याशिवाय आपण कसं जायचं पंढरीला. मग धन्याला विचारलं की, अगं आपण इथे मळा पिकवतो, सगळ्यांना विहिरीचं पाणी देतो, वारीला जाणारे लोक असतात ना, आपल्याकडे येतात की नाही, भाजी भाकरी खातात की नाही आपल्याकडे. असं सगळं समजूत घालतोय आणि तरी सुद्धा नागू ऐकत नाही. आणि नागू म्हणते, चला ना जाऊ, चला ना जाऊ, चला ना बाबा. मुलं म्हणतात की नाही, चला ना जाऊ, पंढरीचा विठ्ठल पाहू, चला ना जाऊ, पंढरीचा विठ्ठल पाहू. पंढरीचा विठ्ठल पाहू. आणि मागेच लागले. आणि मग मात्र सावतोबांनी तिच्या ज्या पलकारामध्ये त्या रताळी घातली, त्या गाजरं घातली आणि म्हणाले, हे बघ वाड्या चाललेत ना, दिंड्या चाललेत ना, तू असं कर, आपल्या त्या धान्याला ते पोस्ट कर. हो की नाही, तेवढा आनंद झाला. आणि पटकन घेतलं पलकारामध्ये आणि निघाली. असं रस्त्याला दिंड्या चालले, एका दगडावर बसून राहिली, वाट बघते आता कुठे दिंडी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग, जय जय पांडुरंग.
दिंड्या निघाले आणि एका दिंडीमध्ये त्याला विचारलं, अव एवढी माझी भाजी पांडुरंगाला द्याल का हो? भाजी? तू सावत्याची पोरगी ना, तो येत नाही वारीला आणि तू भाजी देते? आणि म्हणून तिच्या भाजीचा अवहेळ केला. ती भाजी खाली धुळीमध्ये पाडली आणि सगळी दिंडी त्या भाजीवरून गेली. गाजरं मुळे काय जे होतं ते पायाखाली बुरवत सगळी दिंडी निघून गेली आणि इतका भोकाळ पसरलाय. नागुनी रडायला लागली, कळवळली आणि तिकडून सावता आला. सावत्याची पत्नी आली आणि म्हणाली, हे काय केलं तुम्ही? वारकऱ्यांना विचारलं सावत्याने. आणि तुम्ही ह्या मुलीला दुखावलं नाही, या मुलीच्या हृदयातल्या पांडुरंगाला तुम्ही तुडवून चाललाय. या माझ्या पोरीच्या हृदयातल्या पांडुरंगाला तुम्ही तुडवून चाललाय. तुम्हाला काय पांडुरंग पंढरीला भेटणार आहे? असं सावत्याने विचारलं. त्याबरोबर ही सगळी मंडळी, हा मोठा आलाय शहाणा सांगणारा वगैरे वगैरे, सगळे पुढे गेले. दिंडी पुढे गेली. मुलीला म्हटलं, उभी उभी रडू नको बाळा, थांब जरा, दुसरी दिंडी येईल, तुला दुसरी देतो मी भाजी, दुसरी देतो. कांदा मुळा आणि भाजी अवघी विठाबाई माझी. सावतोबांची खूप पद छान छान आहे बघ. निघाले पुन्हा तिला आणून दिली भाजी. सावतोबांनी पत्करामध्ये घालून बसली. विचार आता मात्र पांडुरंगाला पांडुरंगाने विचार केला, या पोरीच्या मनावरती एवढं दुःखाचं हे शस्त्र उगारलंय ह्या लोकांनी, पंढरीला येणारे लोक, आणि हिच्या हृदयातल्या पांडुरंगाला हिने ओळखलं नाही. आणि म्हणून पांडुरंगाने विचार केला. दिंडी तयार झाली, दिंडी यायला लागली. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. आवाज का थांबलाय? पांडुरंग म्हणा की जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. हो, आणि दिंडी आली मात्र. आणि पुढे मग मात्र मी काय केलंय, गप्पच बसली, विचारलं नाही आधी. म्हणाली, मग आजच्या सगळं काकांनी मला दुखावलं तर, ओरडले तर, दुःखी झाली हो. परंतु एक काशीबा नावाचे पुढे आले. अगं पोरी, काय करतेस ग? काय हवाय ग? तुम्ही लई चांगले वाटता मला. म्हणाली, लई चांगले दिसतेस ना, एवढी भाजी न्याल का हो? आमचा मळ्याचा धनी विठ्ठल, त्याला द्याल का हो? भाजी होय, विठ्ठलाला द्यायची होय, देतो की. भाजी घेतली, आनंद झाला. आणि मग मात्र आणि काय द्यायचंय, आणि काय द्यायचं काय नाही, पण माझा एक निरोप आहे. निरोप सांगायचंय. काय सांगायचंय? सांगा धन्यास याही मळ्यात पिकी पिकी गेवा. सांगा धन्यास याही मळ्यात पिकी पिकी गेवा. सांगा धन्यास सावत्याची पोरगी मुळ देते. सांगा धन्यास धन्यास याही मळ्यात पिकी पिकी गेवा. सांगा धन्यास येई लवकरी पंढरी सोडून पिकी पिकी येवा. खूप मोठे पद आहे. सांगा काय निरोप तुम्हाला कळला? काय सांगितलं? पंढरी सोडून ये, पण लवकर ये आणि आमच्या मळ्यामध्ये ये, असा निरोप द्यायचा होय. नाहीतर मग असं करा ना, तुम्ही ह्याच वाटेने पुन्हा जाणार ना, मग त्यांना येताना घेऊन छान या की. असं होय, आम्ही पंचे
मग तुम्ही येताना त्यांना घेऊनच ये. बरं बरं सांगतो मग, तुझा निरोप सांगतो मग मी. असं म्हणून ते काशीबा नावाचे ग्रस्त गेले आणि तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात ती एवढीशी पोरगी नाचत नाचत पुढे मारत मारत आता 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 येईल, आता येईल आमचा धनी, आता येईल आमचा धनी, आता येईल आमचा धनी, आता येईल आमचा धनी, पंढरी सोडून आता येईल आमचा धनी, पंढरी सोडून शाली, पंढरी सोडून शाली, आता येईल आमचा धनी, आता येईल आमचा धनी, तो गरुडावरी बैसोनी, तो गरुडावरी बैसोनी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, आता येईल आमचा धनी. तो गरुडावरी बैसोनी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, संगे घेऊन रुक्मिणी राणी, आता येईल, आता येईल, असं करत करत धावत 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 आली आहे. आणि आई बाबांना सांगते ओरडून, बाबा आई आहे, अगं आई धनी येणार आहे, आपल्या मळ्यामध्ये येणार आहे. असं होय, घेतलं उचलून आणि मातेने पोटाशी लावलं. काय पोरीचं, मळ्याचा धनी पांडुरंग, तुम्ही सांगितलं ना पोरीची अवस्था बघा. धन्याला सांगते ही कारभारी. आणि मग मात्र मळ्यातल्या फुलांचा हार तयार केला, तुळशीचा हार तयार केलाय आणि कामाला लागली एवढीशी पोरगी. आणि खूप पदामध्ये असं वर्णन आहे, रुक्मिणी मातेला सांगणार तुला मी काही काम पडू देणार नाही, सगळं मी करणार आहे काम, तू लवकर ये. लहान मुलांच्या कोवळ्या मनावरती आपण जे सांगतो ते कसं रुजतं. आणि मग सांगतो बाळ आणि त्यांची आई, नागूची आई, दोघं पती पत्नी या नागूला समजावतायत, एक तरी घास खाऊन घे, मी नाही खाणार. पित्तल आहे ना, तो येणार आहे आपल्या मळ्यात, तो आला ना की मग मी खाणार. आणि जेवण नाही, पाणी नाही, जेवण नाही, अन्न नाही, कुठले फळ नाही, काही खात नाहीये. 2 दिवस झाले, 2 दिवस झाले. आणि आता मात्र एकादशी संपली, द्वादशी, तरी सुद्धा विठोबा येणार आहे, विठ्ठल येणार आहे. आणि निश्चित पडून राहिली मांडीवरती आणि डोळे उघडून विचारते, आई आलं का गं, विठोबा आला का गं, विठ्ठल आला का गं आई. आणि एवढ्यात विठोबा काही येत नाही. आणि ही नागू निश्चित पडलेली आहे. आणि तिकडून पंढरीला सगळ्यांना दर्शन होत नाहीये पांडुरंगाचं. आणि सगळेजण निघाले, ज्ञानोबा, नामदेवादी, सगळी संत मंडळी पंढरपूरहून निघाली, भक्तीच्या मळ्यामध्ये येत आहे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, मेरा गोपाळांचा नाव मांडला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, चंद्रभागेच्या काठी राम मांडला.
सावतोबाच्या मळ्यामध्ये आले. आणि तिकडे काय घडलं? पंढरपूरला कुणालाही पांडुरंगाचं दर्शन नाही. ह्याचं कारण भक्तीच्या मळ्यामध्ये पांडुरंगाला कसा भक्तीचा मळा कसा पाहिजे? प्रेमाने ओथंबलेला परिपूर्ण प्रेम जिथे आहे. सावतोबांचं चरित्र माझ्याकडे पुस्तक आहे, अत्यंत सुंदर आहे, खूप छान. त्यांच्या जीवनामधले प्रसंग, सावतोबांनी कसं आयुष्य काढलंय, कसं काढलंय म्हणजे सावतोबांनी कष्ट केले परंतु मुखामध्ये नाम. पांडुरंगावरती इतकं प्रेम आणि त्या प्रेमाच्या पोटी स्वतः पांडुरंग मळ्यामध्ये आले. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे. आणि अशा प्रकारे पांडुरंग सावतोबाच्या मळ्यात आले. सगळ्या संतांच्या भेटी झाल्या आणि मग तिने पांडुरंगाला साक्षात पांडुरंग आले, हात घातला. वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. नामदेवादी ज्ञानदेवादी सगळी मंडळी आली आणि आनंद झाला सावतोबांच्या मळ्यामध्ये. आणि म्हणून भक्तीचा मळा असा सावतोबांचा अजूनही प्रसिद्ध आहे. आणि सगळेजण दर्शनाला जातात. तिथे दर एकादशीला दिंडी जातात, अजूनही जातात. मुलगीकडे हरणगावला दिंड्या जातात. असा भक्त ह्याच पृथ्वी तलावरती असा भक्त होऊन गेलाय. ही कथा ते फेटेवाले आजोबा आहेत ना, ते तरुणाला सांगत होते. आणि त्या तरुणाला इतका आनंद झाला, म्हणाला असा भक्तीचा मळा पाहिजे. म्हणजे मग काय, मनुष्य जन्माला येऊन भक्तीचा मळा जर फुलवायचा असेल तर प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुद्धा भक्तीचा मळा फुलवता येईल. बरं, 2-4 कुंड्या ठेवल्या तरी चालते, पण फुलवता येईल, सुगंध देता येतो. थॉट इज द फ्रेग्रन्स ऑफ ब्रेन असं आहे ना. मला हे वाक्य आवडतं. मेंदूचा सुवास. सगळ्यांनी अत्यंत सुंदर भक्तिमय वातावरण घरामध्ये केलं तर प्रत्येक घर मंदिर होतं. आणि म्हणून